Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. थोडासा पेशन्स कशा पद्धतीने तुम्हाला बेनिफिट करू शकतो. मी आहे ना रिसेंटली नाही मला वाटतं मी हा व्हिडिओ बनवला आहे, पण तरी पण मला वाटतं की ही स्टोरी मी तुम्हाला सांगावी. बघा, एक व्यक्ती असतो, त्याला आहे ना व्यवसाय करायचा असतो. तो काय करतो, गणेश सरांकडे जातो आणि त्यांच्याकडनं 5 रुपये उसने घेतो. प्रचंड हुशार व्यक्ती, 5 रुपये उसने घेतो. आणि आता आंब्याचा सीझन सुरू झाला आहे. कालच आम्ही आंबरस खाल्लं होतं. ते मार्केटमध्ये जातात, 1 रुपयाला एक आंबा. आता समजण्यासाठी आकडा छोटा घेतो आहे. 1 रुपयाला एक आंबा विकत घेतात. असे 5 आंबे विकत घेतात. मार्केटमध्ये जातात. खूप बोलण्याचं स्किल चांगलं आहे त्यांचं, विक्रीचं स्किल चांगलं आहे. काय करतात, ते आंबे 1 रुपयाला घेतलेले 2 रुपयाला विकून येतात. एक म्हणजे 10 रुपये मिळतात. मग गणेश सर काय करतात, 5 रुपये घेतात, मस्तपैकी घरी मस्तपैकी एन्जॉय करतात. ते 5 रुपये बायका पोरांवरती खर्च कर, हे कर ते कर, कारण त्यांना माहिती आहे 5 रुपयाच्या भांडवलमध्ये आपलं जमते. मग असं तो जो व्यक्ती आहे तो करतो. दर गणेश सर म्हटलं, मी गणेश सरांकडनं पैसे घेतले होते असे ते. आणि दुसरा एक व्यक्ती असं. माझा दुसऱ्या दररोज जातोय तो मार्केटमध्ये, 5 आंबे विकत घेतोय, 2 रुपयाला विकून टाकतोय. 10 रुपये होतात, 5 रुपये खर्च करतोय, 5 रुपये दुसऱ्या आयुष्यासाठी भांडवलाला ठेवतोय. असं खूप दिवस चालू राहतं. याची काही परिस्थिती बदलत नाही, पण हा सुखात आहे, ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे. ठीक आहे. आता होतं काय, एक दिवस की तो जो पैसे घेणारा व्यक्ती आहे, गणेश सर त्याच्या मुलाबरोबर चाललेले असतात. आता गणेश सरांना मूल नाही आहे, ते विषय वेगळा, बट ते मुलाबरोबर चाललेले असतात. आता हा आंबे घेऊन मार्केटमधून येत असतो. मग ते गणेश सर मुलगा मध्ये मग हाय हॅलो होतं. आता गणेश सरांनी भांडवल दिलेलं आहे त्याला. मग ते मुलगा म्हणतो, पप्पा आंबे. मग आता याला मजबुरीनं आता काय करायला लागतं, एक आंबा काढून त्याला द्यायला लागतो. बरं, गणेश सर म्हणतो पैसे देऊ का, तर म्हणतो नाही, आता कसं मागायचे ना पैसे तरी, ज्या माणसाने आपल्याला भांडवल दिलं त्याच्याकडनं. मग आता राहिले किती, 4 आंबे. हा मार्केटमध्ये जातो, मस्तपैकी 4 आंब्याचे 8 रुपये होतात. 5 रुपये घरी खरचतो, खाली राहतात 3 रुपये. मग परत काय होतं, 3चे 6, परत 5 खर्च, आणि हा ब्रोक होतो एक दिवस. ही जी स्टोरी आहे ही माणसाला कुठे घेऊन चालली आहे, गरिबीकडे घेऊन चालली आहे. इथे आंबा दिला म्हणजे काय, की तुमचं रुटीन पगार येतोय, तुम्ही एन्जॉय करताय, बरोबर. रोज कामाला जाताय, पगार आणताय, खर्च करताय, कामाला जाताय, पगार आणताय, खर्च. अचानक कुठंतरी आजार पण येतं. मग काय होतं, ॲड ऑन कुठून तरी काढावे लागतात. मग आता आपला खर्चही चालू आहे, EMI चालू आहे, सगळं चालू आहे. वरनं हे जे आजार पण आलं होतं त्याचा जो कर्ज घेतलं आहे त्याचा हप्ता चालू आहे. म्हणजे आता जाणं जास्त झालं, कमी येणं झालं. पण त्या व्यक्तीने फक्त 1 दिवसाचा पेशंट ठेवला असतं तर काय झालं असतं माहिती आहे त्याच्याबद्दल. फक्त त्यांनी 1 दिवस, पहिल्या सुरुवातीच्या काळात 1 दिवस ते 5 रुपये खर्च केले नसते तर काय स्टोरी झाली असती बघा. पहिल्या दिवशी तो गेला असता, 5 रुपयाचे आंबे आणले असते, 10 रुपये झाले. त्या दिवशी त्यांनी काही खर्च नाही, उपाशी झोपला असं म्हणा. दुसऱ्या दिवशी गेला असता, 10 आंबे घेऊन आला असता, बरोबर ना. त्याचे किती झाले असते, 20 रुपये. 20 रुपयातनं 5 रुपये त्यांनी खर्च केले असते, 15 रुपयांनी दुसऱ्या दिवशी काय आले असते, 30 रुपये. 5 रुपये खर्च केले असते, परत 25 रुपये राहिले असते त्याकडं, 25 झाले असते 50 रुपये. बघा, 50 रुपयातनं परत त्यांनी 5 रुपये खर्च केला घरात, ठीक आहे, परत झाले असते 90 रुपये, बरोबर. परत 5 रुपये खर्च केला आणि गणेश सर एक दिवस भेटले. मग त्यांनी गणेश सरांच्या पोरला स्वतःहून 5 आंबे दिले असते, एक नाही. ते म्हणलं, बाळा घरी पप्पाला बी दे, मम्मीला बी दे, सगळ्यांना जाऊ दे, मजा करू दे. तरी पण 80,000 रुपये, 80 रुपये राहिले असते आणि त्याचे 160 झाले असते. इथून पुढं या व्यक्तीने किती पैसे खर्च केले तर त्याला फरक नसता पडला. इन शॉर्ट, बघा, सुरुवातीच्या काळात जर तुम्ही बचत केली, थोडंसं खर्च कमी केला, तर लाईफची लक्झरी तुम्हाला मिळू शकते. आता या केसमध्ये तुमचा जर विचार करायचं झालं तर मी असं म्हणेल की हा जो 1 दिवस म्हणलं होतं मी, याच्यासाठी तुम्ही 1 वर्ष, किंवा मी असं म्हणेल म्युच्युअल फंडला जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर सुरुवातीची 5 वर्ष आयफोन नाही घ्यायचं, साधा फोन वापरा. तुम्ही फार मोठी लक्झरीज गाडी घेऊ नका, साधी गाडी जी काय आहे ते, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. सुरुवातीची 5 वर्ष कमायच्या आणि ते पैसे इन्व्हेस्ट करा. त्याच्यानंतर त्याची जी काही पिल्लावेळ सुरू होईल त्याच्यातनं तुम्ही लक्झरियस प्रत्येक गोष्ट अफोर्ड करू शकाल. आणि जे काही जीवनातली सुखं आहेत, भौतिक सुखं म्हणूयात, किंवा समाजामध्ये पण मला असं वाटतं की फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल हे स्तंभ आहेत. तर सोशली तुम्हाला रिकग्नायझेशन पैसे खिशात असलं तर मिळतं. म्हणजे बायकोसुद्धा, पोरंसुद्धा इज्जत खिशात पैसे असतील तर करतात असं माझं मत आहे. म्हणजे जे काही मी पाहिलं, हेल्थ वाईजसुद्धा तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन असेल तर तुम्ही हेल्थ खराब करता. पण तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर बऱ्याच वेळेला टेन्शन कमी असण्याचे चान्सेस आहे. उद्याचं काय होणार, मागायचं काय होणार, पैसे असले तर हे पण तुमचं बरंचसं हे होतं.
फिजिकल झालं मेंटल, पीसफुल माइंड, ट्रेसच नाही आहे बाबा उद्याचं काय होणार, पोरांच्या शिक्षणाचं काय होणार, तर पीसफुल पण जगू शकता. सोशल, मेंटल, फायनान्शियल, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची, फिरायला जायचं, पैसेच आहेत तुमच्याकडं, तर तुम्ही धमाल दिवस जगू शकता. आणि स्पिरिच्युअल हा अध्यात्म, मला नाही वाटत पोटात भूक असताना कोणी मेडिटेशन करू शकतं किंवा कोणी ध्यानधारणा करू शकतं, बरोबर ना. पैसे खिशात असतील त्यालाच मुक्ती मिळू शकते. मग ही जर मुक्ती मिळवायची आहे आणि हे जर आयुष्य चांगलं करायचं तर फक्त सुरुवातीचं काळ. आणि म्युच्युअल फंडसाठी मी म्हणेल की इनिशियल स्टेजला जी सुरुवात करतात त्यांनी 5 वर्षाचा काळ फक्त काय करायचं आहे, पेशन्स ठेवायचं आहे. जे काही लक्झरी जगायची आहे किंवा चांगलं जगायचं त्यासाठी मी म्हणेल की 5 रुपये तिथं 2 रुपये त्यांनी खर्च केले असते पहिल्या दिवसापासून, तरी पण त्याची बेटर सिच्युएशन असते. थोडंसं काही दिवस कन्झर्वेटिव्ह जगलं असता आणि पुढं चांगलं जीवन जगलं असतं. तर विवरणासुद्धा माझी विनंती अशीच आहे की सुरुवातीचे 2-5 वर्ष म्युच्युअल फंडसारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर तुम्ही पेशन्स ठेवलात, त्यानंतर जी कंपाऊंडिंग सुरू होणार आहे 5-7 वर्षानंतर जी सुरू होते, आणि थोडंसं तुम्ही त्यानंतर मिरॅकल्स लाईफ बघू शकता. आणि ती मी अनुभवत आहे, तुम्हाला अनुभवायची आणि काही मदत पाहिजे ती माझी सगळी टीम आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता, मलाही भेटू शकता. थँक्यू व्हेरी मच.